नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण तुळशीचे आध्यात्मिक महत्त्व आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे ते पण बघणार आहोत. त्याचबरोबर ब्रह्ममुहूर्तावर तुळशीला पाणी घातल्यास कोणकोणते फायदे होतात किंवा पहाटे तुळशीजवळ गेल्यावर कोणते फायदे होतात, तुळशीचं रोप कसं उगवलं. पुराणामध्ये तुळशीची एक कथा पण आहे. ती कथा पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेलसुद्धा प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला फार महत्त्व आहे. प्रत्येक घराच्या दारासमोर तुळस ही असतेच आणि प्रत्येक घरातील स्त्री ही सकाळी तुळशीची पूजा करत असते. आपल्या घरातील वयस्कर मंडळी सांगत असतात की प्रत्येकाने तुळशीला पाणी घालावे. हे असं का बरं सांगितलं जातं? त्यामागे दोन कारणं असतात. एक कारण असतं आध्यात्मिक, तर दुसरं कारण असतं वैज्ञानिक. हे दोन्ही महत्त्व जवळपास सर्वांनाच माहीत आहे. तुळशीची पुराणामध्ये एक कथा पण आहे. ती कथा मी तुम्हाला सांगते. जालंधर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस होता. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्यानं देवांना, साधू संतांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली. साधू संतांचे पूजापाठ, होम हवन याच्यामध्ये तो सतत व्यत्यय आणत होता. या राक्षसाला कसे रोखायचे असा प्रश्न ऋषीमुनींना पडतो. मग ते सर्व ऋषीमुनी मिळून देवांकडे जातात. देवांनासुद्धा प्रश्न पडतो की ह्या राक्षसाला कसं रोखायचं. मग सर्व देवी देवता विष्णूला शरण जातात. जालिंधरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात. विष्णूने जेव्हा जालिंधराबाबत माहिती काढली तेव्हा त्यांना असे लक्षात आले की त्याची पत्नी वृंदा ही सती पतिव्रता आहे. तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यानेच जालिंधर विजयी होत असतो. त्याला पराजित करायचे असेल तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो. ते करण्यास कुणीही धजावत नाही. अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात. जालिंधराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात. आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना आलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच जालिंधराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शरीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात येऊन पडते. नवऱ्याचे शिर पाहताच वृंदा चकित होते आणि विष्णूला विचारते, तू कोण आहेस? त्यावर विष्णू आपल्या खऱ्या रूपात प्रगटतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला, तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा शाप वृंदा भगवान विष्णूंना देते. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू तिची क्षमा मागतात. भगवंत तिची क्षमायाचना करू लागतात. वृंदा म्हणते, तू मला आता भ्रष्ट केलंस, आता मला कोण स्वीकारेल? तेव्हा भगवंत म्हणतात, हे वृंदा, मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नाही तर जो कोणी तुझी रोज पूजा अर्चा करील, तुझे नामस्मरण करील, त्याच्यावर माझी कृपा असेल. त्यानंतर वृंदा सती जाते. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. आणि वृंदेने जेव्हा शाप दिला, ती सती गेली, त्यावेळेला तिथे देव दगड होऊन पडले. आपण त्याला शालिग्राम असं म्हणतो. ज्या ठिकाणी वृंदा सती गेली होती त्या ठिकाणी तुळशीचे रोप उगवले. तीच ही तुळस जी तुमच्या आमच्या सर्वांच्या अंगणामध्ये असते. वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी आपण तुळस लावतो त्याला आपण वृंदावन असं म्हणतो. हीच तुळस भगवान श्रीकृष्णांनी आणि पांडुरंगानेही धारण केली. याच वृंदेला पुढे भगवंतांनी स्वीकारले. तीर्थक्षेत्री गेल्यानंतर नदीच्या पात्रातून जो आपण गुळगुळीत दगड आणतो, तो दगड शालिग्राम म्हणून आपण तुळशीमध्ये ठेवतो. हा शालिग्राम म्हणजेच विष्णू स्वरूप आहे. प्रत्यक्ष विष्णूचं स्वरूपच आहे. वृंदेचं एवढं पतिव्रत्य महान. जेव्हा आपण तुळशीला पाणी घालतो त्या तुळशीचं पाणी शालिग्रामवरती पडतं. या शालिग्रामला आपण देव मानून त्याचा तुळशीसोबत विवाह लावून देतो.
वृंदा भगवंताला प्रिय होती. म्हणूनच जो कोणी व्यक्ती या तुळशीला धारण करतो, तिची रोज पूजा अर्चा करतो, त्यांच्यावर प्रत्यक्ष भगवंतसुद्धा प्रेम करतात. याच विचाराने आम्ही सर्वच जण, त्याचबरोबर वारकरीसुद्धा तुळशीला पूजनीय मानतात. अशा प्रकारे ही तुळशीची कथा आहे. याच्या अगोदर तुम्ही ही कथा कधी ऐकली होती का? किंवा ही कथा तुम्हाला माहिती होती का? हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. याचबरोबर मी तुम्हाला तुळशीचा एक मंत्र सांगते, तो पण ऐका. ओम तुळशीच विद्महे श्री विष्णुप्रियाय धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात. हा मंत्र तुळशीची पूजा करत असताना निदान 11 वेळा म्हणावा. आता आपण तुळशीची कथा ऐकली, तुळशीचा मंत्र पण ऐकला. आता आपण तुळशीचं वैज्ञानिक महत्त्व काय आहे ते बघू. बघा, तुळस ही अशी एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन सोडते, रात्री कार्बन डायऑक्साईड सोडते आणि फक्त पहाटेच्या वेळी ओझोन वायू सोडते. त्यामुळे जर आपण पहाटे तुळशीच्या संपर्कात आलो पाणी घालण्याच्या निमित्ताने, त्यावेळी आपल्या मेंदूत सेरोटोनिन नावाचे संप्रेरक सगळते, ज्याच्यामुळं आपलं मन दिवसभर प्रसन्न आणि आनंदी राहायला मदत होते. त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्तीसुद्धा बळकट होते. हे झालं तुळशीचं वैज्ञानिक महत्त्व. आता आयुर्वेदानुसार तिचं काय महत्त्व आहे ते आता आपण बघू. आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी, खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे, किडनीचे विकार, कॅन्सर होत नाही. कारण तुळशीच्या बिया, मुळं, खोड, पानं, फुलं म्हणजे आपण ज्याला मंजिरी म्हणतो, हे सर्वच औषधी आहेत. शिवाय तुळशीमधून जे शुभ स्पंदनं निघतात त्याच्यामुळं वातावरणसुद्धा शुद्ध होतं. या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपल्या घरातील वयस्कर मंडळींनी आपल्याला पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगितलेलं आहे. याचबरोबर आपली जुनी माणसं आपल्याला काही संदेश देऊन गेलेले आहेत, ते पण मी तुम्हाला सांगते. तर काय आहे ते संदेश? चला बघू. ज्या अंगणातील तुळस नेहमी फुललेली असते, त्यांच्या घरी कधीही पाण्याचा तुटवडा नसतो. जिथे रोज संध्याकाळी दिवे लावले जातात, तिथे भक्तीची कधीही कमतरता नसते. जिथे शुभम करोतीसारख्या प्रार्थना होतात, तिथे संस्काराची नांदी असते. ज्या घरामध्ये दान देण्याची सवय असते, तिथे कधीही संपत्तीची कमतरता पडत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कधीच कमी नसते. तर अशा प्रकारे ब्रह्ममुहूर्तावर उठून पहाटे तुळशीला पाणी घातल्यास आपल्याला बरेच उपयोग होतात, बरेच फायदे होतात. हे सर्वच फायदे मी तुम्हाला सांगितले. तुळशीची कथासुद्धा सांगितली. तुळशीचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व सांगितले. जेवढी मला माहिती होती तेवढी सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. अजूनही जरी काही सांगायचं राहून गेलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो वासुदेवाय लिहायला विसरू नका. असो तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. श्री स्वामी समर्थ. आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेजारील बेलसुद्धा प्रेस करा. त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.